एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे नागपंचमी आणि आम्ही आज लवकरच उठलो आणि पटकन मी छान रेडी वगैरे झाली, तयारी केली मस्त। आज मी साडी घातलेली आहे आणि आता स्वयंपाक करून गेलेले आहेत ताई। आता फक्त आमचा प्रसाद राहिलेला आहे बनवायचा, तो मी बनवून घेते आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते। तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। नागपंचमी हा सण विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य भारतामध्ये खूप श्रद्धेने साजरा केला जातो। बऱ्याच ठिकाणी मातीचे नाग बनवून त्यांची पूजा केली जाते, नागाला दूध अर्पण केले जातं। काही ठिकाणी जसं माझ्या आजोबांकडे कणकेचे नाग बनवतात आणि मग त्याची पूजा केली जाते। प्रत्येक ठिकाणी पूजा करण्याची पद्धत ही वेगळी आहे। तुषार आलेले आहेत आता सामान घेऊन, प्रसादाचं सामान आणलं सगळं। तर आता प्रसाद राहिला होता माझा बनवायचा, त्याच्यामध्ये शिरा आणि बाकीचं सगळं सामान बनवून घे। मी शिरा बनवायला घेतलाय, त्याच्यासाठी घेतलंय मी मस्त घरी बनवलेलं तूप, त्याच्यामध्ये 2 वाटी रवा। तुम्हाला जसा लागेल तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता। आम्ही थोडा जास्तच बनवला होता की मी सकाळचा आणि सायंकाळचा स्वयंपाक एकाच टाइमला बनवला होता। आणि ड्रायफ्रूट्स घेतले, तुमच्या चॉईसचे ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात। मी काजू, बदाम आणि मनुके एवढे ड्रायफ्रूट्स घेतले होते आणि वेगळे भाजून घेतल्याने मी ड्रायफ्रूट काय केलं, माझा रवा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्येच थोडीशी जागा बनवली आणि त्याच्यामध्ये तूप विरघळवून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेतले। छान ड्रायफ्रूट्स रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केले मनुके आणि सगळं मिक्स करून साखर ॲड केली। जेवढा रवा तेवढीच साखर मी घेतलेली आहे। नंतर पाणी गरम केलं आणि गरम पाणी या रव्यामध्ये टाकलं आणि आपला शिरा रेडी आहे। नंतर मग मी प्रसाद बनवायला घेतला, लाह्या, फुटाणे आणि नारळ। कसं काय लागते ना दाखवतो ना, एवढा असा कसा काय लागतो आणि पाऊन सिंपल काढणं हो। तर सिंपल नाग चित्र पेन्सिल नागपंचमी सिंपल इमेजेस सिंपल। जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी मातीचा नाग बनवला जातो आणि काही ठिकाणी कणकेचा। तर आम्ही काय करतो की एका पेजवरती नागाची प्रतिकृती करतो आणि मग त्यांची पूजा करतो, कारण आपल्याला ते करणं पॉसिबल नाही आहे, नाग बनवणं वगैरे, किंवा आमच्या इकडे मिळतही नाही, किंवा मिळत असेल तर मला माहिती नाही। मग अशा प्रकारे आम्ही आमची इथली पूजा करून घेतली, कारण मगाशी मी फक्त नॉर्मल अगरबत्ती लावली होती। मग आम्ही दोघांनी मिळून पूजा केली आणि पूर्ण घरामध्ये लाह्या आणि फुटाण्यांचा प्रसाद टाकला आणि नंतर मग यांनी मस्तपैकी नारळ फोडून घेतलं। वाटी दे वाटी। नारळ फोडताना तुषारच्या हाताला लागलं होतं, म्हणून मग मी पुढचं काही शूट करू शकली नाही। आणि हा आहे माझा आजचा लुक। आपण सणावारांनाच साडी नेसतो, म्हणून मग मी आज साडी घातली होती आणि यानंतरच्या सगळ्या सणांना मी डिसाईड केलं की आता साडीच वेअर करायची, कारण तसं घालणं होत नाही। मग आम्ही बाहेर निघालो आणि मग तन्वी आली होती आधी माझ्याकडे, मग मी तिच्याकडे गेली बिकॉज मला काही प्रिंट काढायच्या होत्या आणि मला प्रिंटर घ्यायचं आहे, तर मला तिचं प्रिंटर बघायचं पण होतं। एवढे आणि मला किती जास्त झाले ते पेजेस गाईज। मी आली होती तन्वीकडे आणि आम्ही सिलेबसचा प्रिंट काढत आहे, हे सोशिओलॉजीचा काढला आणि हा ना नॉर्मल, येस करू शकते, तर हा नॉर्मल आम्ही काढलं होतं सिलेबस प्रिंट। तर हे तर काढून घेतलं बरोबर जसं काढायला पाहिजे दोन्ही साईडनी। आणि हा बघा हा कसा काढला, एवढे पेजेस। बरं झालं हे 70-80 पेजेसची कॉपी नाही आहे, किती म्हणजे 160 पेजेस लागले असते। लक्ष देत असते, तू घाई केली प्रिंटिंग। मी घाई केली, मला घरी जायचं सिंगल साइडेड केलं, नाही तर हे बरोबर केलं। एकदा परत बघून घ्या तन्वीची रूम, थोडाफार आणखीन तिने चेंज केलं। इथनं आम्ही गेलो मग मॉल मध्ये, जायचंय आपल्या टापडियामध्ये आणि आम्हाला काही खरेदी करायची आहे। आम्ही घरच्याच कपड्यांवरती आलो, म्हणजे असंच निघालो, काही आम्ही विचार करून नव्हतो आलो। आणि आता काय झालं, आता आम्ही तिथे पार्किंग खूप आतमध्ये आहे, त्याच्यामुळे ते खाली जा वर आणा खूप वेळ लागतो, तर मी त्याच्यासमोर पार्क केलं। पण प्रॉब्लेम काय झाला, डब्याची बॅग आहे, आता आतमध्ये कुठं न्यावं म्हणून मी अशीच लटकून ठेवतो आणि आज चेक करतो का अमरावतीत इमानदारी आहे का। आता येणाऱ्या जाणाऱ्या एखाद्यानं जर ते नेली तर समजून जा की हा लयच भिकारचोटपणा की डब्याची बॅग आहे होते। जर नाही नेली तर मग ठीक आहे, आपण ठेवू शकतो, बघू आपण आल्यावर। ये चलो। मला डेली वेअरला टी शर्ट्स घ्यायचे होते आणि ट्रेंड्समध्ये चांगली ऑफर सुरू होती, 30% आणि काही गोष्टींवरती 50%, म्हणून मग आम्ही ट्रेंड्समध्ये गेलो आणि टी शर्ट्स घेतले। सेक्शन मध्ये व्हाईटचं कलेक्शन खूप आहे आणि छान टी शर्ट आहे 299 मध्ये। 199
199 नाही 299. तिकडे 199. अच्छा हा सेक्शन 199चा नाही 299च तर आहे. अच्छा अच्छा हे याच्यावरती आहे काही काही याच्यावरती. हा 199ला हे 199ला. ओके लेट्स गो. मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या, तुषारने सुद्धा खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या आणि आम्ही काय घेतलं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल. तुम्ही गेस करा याच्यावरून की आमचं बिल किती झालं असेल. आणि आम्हाला 3 कुपनसुद्धा मिळाले नेक्स्ट शॉपिंगसाठी. पण मला ट्रेंड्समधले जास्त कपडे असे डेलीवेअरचे चांगले वाटतात, बाकी खूप जास्त स्टायलिश कपडे नाही आहेत ट्रेंड्सचे. किंवा मग तुम्ही लुक क्रिएट करू शकता, मी नाही करू शकत, मे बी असंही असू शकते. आता सायंकाळी जेवणाचा प्रश्न होता. सकाळी मी भाजी बनवली होती ती कमी पडली होती, म्हणून मग तुषारने म्हटलं की आपण बाहेरच काहीतरी खाऊन जाऊयात. म्हणून मग आम्ही आलो, मस्त चायनीज खाल्लं थोडंसं अँड देन बॅक टू होम. तापडियामधनं आलो आहे तर इकडे लक्षच नाही राहिलं शूट करायचं. अँड आमची बॅग सही सलामत आहे. म्हणजे अमरावतीचे लोक इमानदार आहे. हे जर अमरावती दिल्लीला असतो तर 2 मिनिटात चोरी गेली असती. चलो आता आम्ही इकडे थोडासा खाल्लं, आता जातो घरी.